आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उद्या आपण सध्या बघतो एके ठिकाणी खरं तर मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करतायत। त्यांच्या अनेक मागण्या आहेत। त्यांच्या मागण्यापैकी एक मागणी खरं तर मान्य झाली आहे, ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती। मात्र तरीही त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा हा निर्धार घेतलेला आहे। सध्याची काय परिस्थिती तिथली? नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह इतर काही मागण्या ग्रामस्थांनी ठेवलेल्या आहेत, देशमुख कुटुंबियांनी ठेवल्या आहेत। त्यातील ही एक मागणी आता मान्य झाली आहे की उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। परंतु उर्वरित ज्या मागण्या आहेत त्याबाबत मात्र अद्याप ठोस आश्वासन या ग्रामस्थांना तसेच देशमुख कुटुंबाला मिळालं नाही। आता आपण कुठेतरी बघतोय की अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी हालचालींना वेग आलाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे ट्विट करून ही माहिती दिली आहे। आता वकिलाची नियुक्ती जरी झाली असली तरी उर्वरित ज्या मागण्या आहेत यातील जे 2 पोलीस अधिकारी आहेत त्यांना सहआरोपी करणं, याबरोबरच सुरुवातीच्या काळातील जो तपास आहे तो पुन्हा एकदा करणं, या ज्या मागण्या आहेत याबाबत ठोस आश्वासन आता ग्रामस्थांना तसेच देशमुख कुटुंबियांना पाहिजे। त्यानंतरच आंदोलन मागे घ्यायचं किंवा सुरू ठेवायचं याबाबतचा जो निर्णय तो घेतला जाईल असं धनंजय देशमुख यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं। आता एक जी मागणी आहे ती मान्य झाली असली तरी उर्वरित मागण्यांसाठी देखील प्रशासन हालचाली करताना दिसत आहे। आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, या ठिकाणी पोलीस अधीक्षक जे आहेत नवनीत कावत त्यांनी धनंजय देशमुख तसेच ग्रामस्थांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। या ठिकाणी केज पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत वैभव पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या गावकऱ्यांशी देखील संवाद साधलाय। आता लवकरच या आंदोलनाच्या उर्वरित मागण्याबाबत देखील सकारात्मक भूमिका प्रशासन घेईल आणि हे आंदोलन स्थगित होईल अशी शक्यता दिसत असली तरी तुर्तास मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यावर ठाम आहेत। हो, उद्या आपण बघतोय खरं तर एक मागणी सध्या मान्य झालेली आहे। धनंजय देशमुख यांची सुद्धा नुकतीच प्रतिक्रिया आली की आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। आता जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण काही संवाद साधू शकतो का? सध्याची त्यांची मागणी काय, त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ शकतो का? ग्रामस्थांशी संवाद साधूया। या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ज्यांनी चर्चा केली होती या सगळ्या प्रक्रियेत पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी, तसेच सुरुवातीपासून आपल्या भूमिकेवर ते ठाम होते। काय सांगाल या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची जी आहे ती नियुक्ती सरकारनं केली आहे, काय नेमकी आता उर्वरित मागण्यासंदर्भात काय प्रशासन भूमिका घेत आहे? प्रशासनाची भूमिका चांगली झालेली आहे। आमच्यासाठी आजचा निर्णय जो झाला, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली की मस्साजोग वासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट की प्रशांतजी महाजन आणि राजेश पाटील यांच्यावर केव्हा कारवाई करणार आहे आणि ती कारवाई लवकरात लवकर होईल एवढी अपेक्षा आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, शासन कुठेतरी सकारात्मक आहे। उर्वरित मागण्याबाबत देखील पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली तुमची? झालेली आहे आणि देशमुख साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही या गोष्टी, तुम्ही जी मागण्या आम्ही जे केलं गावकऱ्यांच्या वतीने ज्या मागण्या झालेल्या आहेत त्या मागण्यांची आश्वासनाची पूर्तता करू म्हणून ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत आता तातडीनं त्याविषयी प्रशासन सकारात्मक भूमिका घेत आहे। उर्वरित काही ज्या मागण्या आहेत त्यांना वेळ लागू शकतो, अशा स्थितीत गावकरी काय भूमिका घेऊ शकतात निर्णायक? जेव्हा प्रशासन आमच्या पाठीशी उभं राहायला तयार झाले तेव्हा गावकरी जसं प्रशासन सांगेल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच आपण जर बघितलं तर जर प्रशासनानं आमच्या भूमिकांवर जर सकारात्मकता दाखवली तर आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करू असं गावकऱ्यांची देखील भूमिका आहे। आता याबाबत लवकरच चर्चा होऊन मग काही मार्ग निघतो काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। आत्ताच नुकतंच आपण मस्साजोगच्या ग्रामस्थांशी संवाद साधला। त्यांचंही म्हणणं असंच होतं, आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू जर आमच्या इतर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेली आहे। खरं तर सरकारकडनं पावलं उचलण्यास सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे। मात्र 3 महिने खरं तर उलटत आले तरीही सरकारनं आतापर्यंत ही भूमिका घेतली नव्हती। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पहिल्या दिवसांपासून जोर धरू लागलेली होती, मात्र तरीही ती पूर्ण गेली नव्हती। आता जेव्हा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचं मस्साजोगच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल।
राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार. यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा त्यांचं मनापासून माझ्या पत्रावर निकम यांची नियुक्ती झाल्याचं सुरेश धस यांचं हे म्हणणं. त्यांची ही एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजवर बघत होतो. आणि फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी फडणवीस यांचे धन्यवाद सुद्धा मानलेले आहेत. माझ्या पत्रावर निकम यांची ही नियुक्ती झाली असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे.